हिंदू धर्मातील 3.5 मूर्तांपैकी एक मूर्त म्हणजे गुढीपाडवा. आणि हा गुढीपाडवा हा दिवस हिंदू बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा. एखादं शुभ कार्य करायचं असेल तर गुढीपाडवाचा मूर्त शोधला जातो. एखादी खरेदी करायची असेल तर गुढीपाडवाचा मूर्त शोधला जातो. किंवा एखादी वास्तू अंमल्याला जायचं असेल तर गुढीपाडवाचा मूर्त शोधला जातो. आणि ह्या गुढीपाडव्या दिवशी हिंदू बांधव आपल्या घराच्या बाहेर गुढ्या उभ्या करतात. आणि त्या गुढ्या उभ्या करण्यासाठी जो बांबूचं एक हे लागतं, त्याला आपल्या कोकणी भाषेत चिवे म्हणतो. ते चिव्याची उलाढाल ह्या आठवडाबाजाच्या मार्गावरती ही मंडळी अनेक वर्ष करते. पिढ्यानपिढ्या ते लोक मंडळी हे चिव्याच्या विक्री करतायत. आज आपण त्यांनाच विचारूया या पाडव्याच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी किती वर्ष हा बांबूचा व्यवसाय करताय आणि काय एकंदरीत प्रतिसाद मिळतो? ह्या बांबूला प्रतिसाद चांगला मिळतो आणि कमीत कमी इथं 10-15 बिराड आहेत अशी विक्री करणारे. हा विक्री करणार. साधारणपणे काय दर आहे आणि साधारणपणे कितीपर्यंत संपत असेल या 150, पाडव्याच्या? 150, 125, 200 रुपयांनी एक बांबू विकतो. तरी पण नाही म्हणलं तरी 700-800 तरी बांबू इथं विकला जातो. कुठून आणता साधारणपणे? हा कशा लांजा, राजापूर, कणकवली, सावंतवाडी तिकडून आणला जातो. साधारणपणे कधी आणता आणि कधीपासून ती खरेदी करायला लोक एक येतात? गुढीपाडव्याच्या 3-4 दिवस अगोदर आणलं जातं. आणि गुढीपाडव्या आणि आज अमावस्या असल्या कारणाने संध्याकाळ नंतर घेऊन जातात जाणार हा काय? संध्याकाळ नंतर घेऊन जातात अमावस्या असल्यामुळे. अमावस्याच्या दिवशी नेत नाही घेऊन जातात असं. कारण म्हणजे तुम्ही किती पिढी आहे तुमच्यात ही ह्या व्यवसायात? आता ही 3री पिढी आमची चालू आहे. मग दरवर्षी गुढीपाडव्याला हो दरवर्षी गुढीपाडव्याला आम्ही बांबू आणतो चिवे वगैरे. हा. आणि ही 3री पिढी चालू आहे. आणि 50-52 वर्ष आता मलाच झाली. त्याच्या अगोदरपासून आहे असं. पण प्रतिसाद चांगला आहे रत्नागिरी प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद चांगला. प्रत्येक जण आपापला घेऊन जातो. म्हणजे उंचीवरती त्याचे दर हा अवलंबून आहेत. उंचीवर. नाव कसं आपलं? माझं नाव हनुमंत शहाजी जाधव. हनुमंत जाधवांची 3री पिढी ह्या व्यवसायात आहे. आणि अतिशय आनंदाने ते सांगतायत की ह्या व्यवसायामध्ये काही 4 पैसे आम्हाला मिळतात आणि लोक रत्नागिरीकर ह्या ठिकाणी येतात. आणि जवळजवळ 700 ते 800 हे चिवे म्हणजे बांबू लोक रत्नागिरीकर गुढीपाडव्याच्या अगोदर काही दिवस खरेदी करतात. खरोखरच म्हणजे सण असो उत्सव असो ह्याच्यातून अनेकांना रोजगार मिळतो. पण असाच रोजगार एक मिळवून देणारा हा एक सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा प्रकार म्हणावा लागेल. कॅमेरामन दीपक मोहितेसह किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.